सारी प्रशंसा अल्लाची, जो या विश्वाचा निर्माता आहे, दाता आहे आणि पालन करता आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावरती माझ्याकडून आणि आपण सर्वांकडून लाखो लाखो सलाम करतो. या ग्रंथाचं ज्यांच्या हस्ते समर्पण झालं ते आदरणीय प्राध्यापक श्रीपाद सगणी सर, अख्खा देश ज्यांना टायगर या नावानं ओळखतो असे आमचे मित्र अशोक वानखेडे सर, गांधी भवनचे अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गोरडे, नुमाइंदा काउन्सिलचे आमचे मित्र सिद्दीकी साहेब, मिराज सिद्दीकी, जिया भाई, इथं अनेक अशी नावं आहेत की ज्यांचे मी नाव घेऊ शकतो, पण वेळ खूप झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे इतकी दोन ओघवती अशी भाषणं झालेली आहेत आणि मला केवळ समारोपासाठी 5-10 मिनिटं दिलेली आहेत, कारण आपण जवळजवळ 10 वाजून गेलेले आहेत आणि त्यामुळे मला थोडंसं कन्क्लूड करायचं आहे. मित्र, एक अत्यंत सुंदर असं पुस्तकाची मांडणी आमचे मित्र आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी केलेली आहे. वानखेडे साहेबांनी अगदी योग्यरित्या सांगितलं की हे पुस्तक इतर धर्मियांसाठी नाही तर मुस्लिमांनी वाचणं ते अत्यंत महत्वाचं. माझ्या एका मित्राला मी जेव्हा पुस्तक सांगितलं तेव्हा त्याने सांगितलं, त्याचं वय जवळजवळ 75 वर्षाच्या आसपास आहे आणि मुस्लिम आहे. आणि तेव्हा त्याने सांगितलं की हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की याच्यातले अनेक मुद्दे मला सुद्धा माहिती नाही. वयाचे 75 झाले. कारण काय वानखेडे साहेब, की हिंदू असो की मुसलमान, आम्ही आमचा धर्म जो आहे तो आम्ही पारंपरिकरित्या आमच्या वडिलोपार्जित जे येतं तोच घेतो. आम्ही कधीही असे प्रयत्न करत नाही की आम्ही ज्या धर्मामध्ये जन्मलो आहे तो काय आहे नेमका. एक साधं उदाहरण सांगतो. मी सौदी अरेबियाला गेलो, तिथे रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करत होतो. वेळ खूप होता आणि तिथं मला एक प्रश्न पडू लागला की वाय आय हॅव बीन क्रिएटेड, की मला का निर्माण केलं गेलं. पैसे कमवण्यासाठी, पेशंटची सेवा करण्यासाठी, डायग्नोसिस कशासाठी. आणि म्हणून मी धर्माकडे वळलो, अध्यात्माकडे वळलो, थिओलॉजीकडे वळलो. तेव्हा माझं असं लक्षात आलं की जेव्हा मी सगळी ग्रंथ, हिंदुझम, जैनिझम, बुद्धिझम, जुडायझम, ख्रिश्चॅनिटी, बायबल हे सगळं वाचलं आणि जेव्हा कुराण वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही आयुष्यभर कुराण वाचला ते फक्त अरबी स्क्रिप्ट मध्ये, फक्त असं जेव्हा कुराण वाचतो तेव्हा असं फक्त एक लय येते, ते वाचतच आम्ही ते वाचलो, त्यातला अर्थच आम्हाला कधी कळला नाही. आणि मग जेव्हा मी त्याचं भाषांतर वाचायला सुरुवात झालं तेव्हा मला असं वाटायला लागलं की एवढे हजारो ग्रंथ वाचले पण मी कुराणचं मिनिंग का नाही वाचलं, त्याचा अर्थ का नाही कळून घेतला. आणि तेव्हा कळलं की आपण खरोखर मुस्लिम आहोत का हा प्रश्न पडला. आणि मला वाटतं अशीच परिस्थिती सर्व धर्मीयांची. मी एक अभ्यासक आहे म्हणून तुम्हाला सांगतो, मी अलीकडे एक पुस्तक लिहित होतो भारतीय संत परंपरेवर इस्लामचा प्रभाव म्हणून. आणि तेव्हा हे पुस्तक लिहिताना असताना माझ्या लक्षात आलं की अनेक लोकांना, अनेक हबोबांची मी चर्चा केली तर हबोबांना सगुण निर्गुण काय आहे, सगुण साकार काय आहे, निर्गुण निराकार काय आहे, द्वैत आणि अद्वैत काय आहे हे माहितीच नाही. तेव्हा मी म्हटलं की इकडे जेवढे लोक अज्ञानी आहेत तिकडे पण लोक अज्ञानीच आहेत. तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा आपण आपल्याच धर्माबाबत एवढे अज्ञानी आहोत
तेव्हा आपण इतरांच्या बाबतीवर काय टीका करावी, काय बोलावं त्याच्यावर. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा ग्रंथ जो आहे हर्षदभाईंनी लिहिलेला, हा मुस्लिमांनी त्याची पारायण करायला हवी. आणि इस्लाम बद्दलचं जर खरं काय जर माहिती करून घ्यायचं असेल तर मुस्लिमेतर बांधवांनी सुद्धा हे ग्रंथ हा वाचला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा ग्रंथ वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, अरे मुसलमान म्हणजे आमच्याकडं कॉम्रेड विलास सोडण्याबरोबर मी मुस्लिम मराठी साहित्य चळवळ चालवली. कॉम्रेड विलास म्हणायचा की हिंदू मध्ये इक्बाल म्हणायचा की एकच लोकांना माहिती आहे काय, मुसलमान म्हणजे 4 बायका, मुसलमान म्हणजे तलाक, मुसलमान म्हणजे त्याची एक टिपिकल फिगर आहे म्हणाला की डोक्यावर जाळीदार टोपी, गळ्यामध्ये ताईत, जाळीदार बनियान, लुंगी आणि हातात चाकू. अशी इमेज नाही. पण हे नाही आहे. पण जेव्हा आपण इतरांच्या एकमेकांच्या धर्माचा अभ्यास करू तेव्हा ही जी दरी आहे तेव्हा ही दरी मिटण्यामध्ये मदत होईल. खूप चांगली मांडणी अशोकभाईंनी केली. ते म्हणाले की हा प्रदूषित कोणी केलं, हा महत्वाचा मुद्दा आहे. हे आमच्याकडून झालं. आम्ही काय केलं, आमचा इस्लाम आम्ही जगासमोर मांडलाच नाही. खरा इस्लाम म्हणजे आजचा जो, जसं अर्षदनी मांडणी केली त्याप्रमाणे आजचा जो जगभरचा जो इस्लामाबाबतची जी मांडणी आहे ही लोकांनी मांडणी केलेली आहे आणि आमच्याकडून ही मांडणी झालेली नाही. बऱ्याच प्रमाणात ती अरबी आणि उर्दू मध्ये उलेमांनी केली. अरबी मधलं इतकं विपुल लेखन आहे अरबी उर्दू मध्ये की भारतामध्ये उर्दू जे जाणकार आहेत त्यांच्याकडे इतकं श्रेष्ठ असं दर्जाचं हे रेफर केलं तर अरब मध्ये सुद्धा. पण इतर भारतीय भाषांमध्ये जी मांडणी व्हायला पाहिजे होती ती दुर्दैवानं झालेली नाही. पण मला असं वाटतं की देर आहे दुरुस्त आहे. आम्ही गेली 40 वर्ष आम्ही मुस्लिम मराठी साहित्य चळवळ राबवतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही चळवळ महाराष्ट्रामध्ये, कारण आणखी एक गोष्ट सांगतो अशोकभाई सर आपल्याला सुद्धा, की महाराष्ट्र ही जननी आहे चांगल्या आणि वाईट गोष्टींची सुद्धा. ती कशी सांगतो तुम्हाला की याच महाराष्ट्रामध्ये 100 वर्षापूर्वी संस्था स्थापन झाली. याच महाराष्ट्रामध्ये अभिनव भारत आला, याच महाराष्ट्रामध्ये सावरकर पण आले, याच महाराष्ट्रामध्ये ही सगळी मंडळी आली आणि याच महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर सुद्धा आले. आणि ही दिशा देणारं हे महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मराठीमध्ये अशी मांडणी अनेक लेखकांनी मराठीमध्ये केली पाहिजे आणि त्याची भाषांतर इतर भाषांमध्ये सुद्धा झाली पाहिजे असं मला वाटतं. हर्षदभाईने तर आपल्या भाषणामध्ये या पुस्तकाचा सगळा सार सांगितला. काय आहे काय नाही सगळं सांगितलं. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की 1215 मध्ये मॅग्ना कार्टा आला आणि त्यावेळेला मानवी अधिकार काय आहे हे जगाला सगळ्यांना कळलं. आणि त्याने सांगितलं की राजा सुद्धा हा कायद्याच्या पुढं तो कोणी वेगळा नाही, सगळ्यांना कायदा हा सारखा आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी 1450 वर्षांपूर्वी जेव्हा हज अल विदा केलं त्यावेळेला त्यांनी त्या हज अल विदाच्या खुतब्यामध्ये त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं की लोक हो, जे इथं उपस्थित आहेत त्यांनी हा माझा संदेश जिथे अनुपस्थित आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्यांनी सांगितलं की कोणी अरब हा गैर अरबापेक्षा श्रेष्ठ नाही. वंशवाद तिथं संपवतो. त्यांनी सांगितलं की कोणी काळा गोऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि कोणी गोरा काळ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. वर्णवाद संपवला. त्यांनी सांगितलं की आपण सर्वजण बंधू आहोत, एकमेकांचे बांधव आहोत, बंधुता आहे. त्यांनी सांगितलं पुढं की तुमच्याकडे जर एखादा, त्यावेळेला गुलामगिरी होती, एखादा गुलाम असेल तर त्या गुलामाला शक्य झाल्यास त्याला आजाद करा, त्याला स्वातंत्र्य द्या. स्वतंत्रतेची कल्पना तिथून. आणि त्यांनी हेच सांगितलं की जर तुम्ही ते देऊ शकत नसाल, त्याला स्वातंत्र्य देऊ शकत नसाल तर तुम्ही जे खातात ते त्याला खायला द्या आणि तुम्ही जी वस्त्र लेतात तशी वस्त्र त्याला न्यायला द्या. समता.
म्हणजे स्वातंत्र्य, समता, वर्णवाद, हे सगळं त्यांनी वंशवाद हा तिथेच संपवून टाकला. आणि ते पुढे आणखी गोष्ट सांगितली की तुमच्या स्त्रिया तुमची जबाबदारी आहे आणि त्यांना इक्वॅलिटीने वागवा आणि तुमच्यावरती त्यांची संपूर्ण जबाबदारी आहे. इक्वॅलिटी, जेंडर इक्वॅलिटी कन्सेप्ट पण तिथे आली. त्यामुळे मी असं नेहमी म्हणतो की मानवी अधिकाराचा पहिला जो जाहीरनामा आहे, जागतिक जाहीरनामा, तो प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने 1450 वर्षापूर्वी मक्केमध्ये झाला. पण दुर्दैवानं हे आम्ही लोकांच्या समोर मांडू शकलो नाही ना. म्हणजे आपल्या संविधानाचं जे समता, स्वातंत्र्य, बंधुता, जी एकता आहे, हे आपल्या ह्याचं मूळ आहे. आणि ही संकल्पना 1450 वर्षांपूर्वी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मांडली आणि ती अंमलात सुद्धा आणली आहे. अंमलात आणली आहे. कारण असं सांगितलं की इल्म को हासिल करने के लिए अगर आपको चीन भी जाना पड़े तो जाओ, नंबर 1. आणि सांगितलं की हर मुस्लिम मर्द और औरत पे फर्ज है की इल्म को हासिल करे. म्हणजे प्रत्येक स्त्री आणि पुरुषावर, मुस्लिम स्त्री पुरुषावर हे अनिवार्य आहे की त्यांनी ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. म्हणजे दोघांना इक्वॅलिटीवर आणलं गेलं. तर अशा ह्या गोष्टी जर सांगायचं झालं तर सकाळ होईल, पण आपल्याकडे वेळ नाही तेवढा. पण अशा चांगल्या गोष्टी ह्या मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलो ही अशी मी आपणासमोर ग्वाही देतो. आम्ही कमी पडल्यामुळं खराखुरा इस्लाम जो आहे, आणि खराखुरा इस्लाम या पुस्तकातून ह्याच्यातून जात नाही, तो आपल्या आचरणातून गेला पाहिजे, तो आपल्या वागण्यातून गेला पाहिजे, आपल्या बोलण्यातून गेला पाहिजे. प्रेषित म्हणतात समजलं की मुस्लिम तो आहे की त्याच्या शब्दाने ना, हाताने नाही, तर त्याच्या शब्दाने सुद्धा कोणाला इजा होता कामा नये. प्रेषित असं म्हणतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की सर्वात आधी आपण एक चांगला माणूस बनून, एक चांगला माणूस म्हणून इस्लामचे हे जे पुस्तक आहे किंवा कुराण जे आहे किंवा हदीस आहे, याचं सगळं आकलन करून आपलं आयुष्य जर घालवण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपण चांगली समाजाची निर्मिती करू शकतो. मित्रो, एक शेवटची गोष्ट सांगतो की इस्लाम एक सिग्नल आहे. एक सिग्नल आहे. सिग्नलवरती लाल लाईट असला की माणसं काही येऊन थांबतात. ग्रीन लाईट आला, हिरवा आला की लोक पुढे जातात. ऑरेंज आला की काही थांबतात, काही तसेच पुढे जातात. आणि असे अनेक महाभाग असतात जे रेड सिग्नल तोडून जातात. इस्लामनं काय वर्ज आहे, काय निषिद्ध आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ही सगळी यादी दिलेली आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की ग्रीन मध्ये सगळे येऊन थांबतात, काही लोकच लाल तोडून जातात. आणि असे काही लाल तोडून जाणाऱ्यांनी इस्लामच्या आणि ह्यांच्याकडे बघून सगळ्या जगाची इस्लामकडे बघण्याची दृष्टी झालेली आहे. आणि मला वाटतं ही जर बदलायची असेल तर या सभागृहामध्ये जेवढी मंडळी आहेत त्यांनी, कारण आपले काय झालेलं आहे की आपण आपल्या नेणीवेमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. काय नेणीमध्ये की हा मराठा आहे ना, तो असाच आहे, हा मुसलमान आहे ना, तो असाच वागणार, हा दलित आहे ना, तो तसाच राहणार, हा ब्राह्मण आहे ना, तो तसाच बोलणार. मला असं वाटतं की ह्या आपल्या नेणीवेमधल्या गोष्टी आपण काढून पूर्वग्रह दूषित न करता अगदी निर्मळ मनानं जेव्हा आपण या ग्रंथांचं आकलन करू, जेव्हा वाचू आणि समजून घेऊ, तेव्हा आपली मनं निष्पाप बाळासारखी होतील. आणि तेव्हा आपण ते काय ग्रहण करून आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याच्यावरती बांधू शकतो. वेळ खूप झालेला आहे. मला 5 मिनिटं दिलेली होती, त्यामुळे मी थांबणार आहे. कारण इतकी ओघवती भाषणं झालेली आहेत आणि वेळही खूप झाले आणि अनेक लोक बाहेर गावाहून आलेले आहेत आणि याचं मला भान आहे. शेवटी एक प्रार्थना म्हणून आपल्यासमोर मी आपली रजा घेतो की एका गझलेमध्ये मी म्हटले की ईश्वरा एवढे उपकार कर. चल की ईश्वरा एवढे उपकार कर, मोडली नाव माझी पार कर. ईश्वरा एवढे उपकार कर, मोडली नाव माझी पार कर. आणि जाहल्या चिंब माझ्या पापण्या, तूच त्या कोरड्या हळवार कर.
तूच त्या कोरड्या हळुवार कर आणि साकडे घालतो आहे तुला, साकडे घालतो आहे तुला, माणसांचा मला आधार कर, माणसांचा मला आधार कर, आणि एक ज्योती नवी पेटव पुन्हा, एक ज्योती नवी पेटव पुन्हा, दूर सारा आता अंधार कर, दूर सारा आता अंधार कर. आणि शेर बघा की हर्ष मावेल पदरी दे असा, हर्ष ही मावेल पदरी दे असा, दुःख ही थोडके अलवार कर, दुःख ही थोडके अलवार कर, आणि अडचणी दूर कर एक एक तू, अडचणी दूर कर एक एक तू, संकटे थोपवा माघार कर. आणि शेवटी म्हटले की मागणे इक्बालचे ही एवढे, मागणे इक्बालचे ही एवढे, तूच आता कमी हा भार कर, तूच आता कमी हा भार कर. खूप असे सुंदर असे मांडणी इथं झालेली आहे. मी एक शेवटचं आवाहन आपल्यासमोर करू इच्छितो. हे पुस्तक याची किंमत 500 रुपये जरी असली तरी आज 300 रुपयामध्ये आपल्या सर्वांसमोर उपलब्ध आहे. आपण असं कुठे गेलो तर असे 100-500 रुपये असे उडवून टाकतो, पण हा तुमच्यासाठी एक आयुष्याचा एक ठेवा म्हणून तुमच्या घरी असणारं पुस्तक आहे. जेव्हा कधी तुम्ही मुस्लिम असा, हिंदू असा, ख्रिश्चन असा, बौद्ध असा, कोणी असा, जेव्हा तुम्हाला इस्लाम बद्दल काही माहिती करून घ्यायची असेल तेव्हा हा ग्रंथ उचला आणि त्याचे फक्त इंडेक्स मध्ये जा. तुम्हाला त्याच्यामध्ये त्या अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला त्या बाबतीचं सापडेल. हे पुस्तक आज कुठल्याही परिस्थितीत आपण विकत घ्या आणि आवर्जून वाचा, आणि याच्याबद्दलच्या आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कळवा, जेणेकरून आमच्यामध्ये जसे आज सरांनी वाचल्यानंतर पाहिल्यानंतर एक सूचना केली की ती पुढच्या आमच्या काही एडिशन्स मध्ये त्याला आम्ही रेक्टिफाय करू शकू. आपण इथे आलात सर. गेली जवळजवळ 2 महिने अशोकरावांचा मी पिच्छा धरलेला होता कारण ते एवढे बिझी असतात, आणि मी इतक्या वेळा त्यांना फोन केला आणि इतक्या वेळा त्यांना मेसेज केले की ते म्हणतात कोण मागं लागलेला आहे म्हणून अशी अवस्था झाली होती. पण ते माझ्या इच्छेला मान देऊन मी ते इथेपर्यंत आले. मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि श्रीपाल सबनी सरांच्या बद्दल मी काय बोलावं. श्रीपाल सबनी सरांची आणि माझी मैत्री जी आहे ती जवळजवळ 20 वर्षांपासूनची मैत्री आहे, आणि ते आमचे मार्गदर्शक आहेत. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अनेकदा साहित्य संमेलनामध्ये त्यांनी अनेक भूमिका घेतलेल्या आहेत, आणि अत्यंत सुंदर अशी मांडणी अशी ते करतात. माझ्या पुस्तकाला मी नाही टेकले हात अजून. या पुस्तकाची प्रस्तावना त्यांनी दिली आहे, 25 पानाची प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे. आणि कधीही त्यांना मी हाक मारले तर ते कधीही त्यांनी मला नकार दिलेला नाही. आणि त्यामुळं अनेक लोक मला सांगतात की श्रीपाल सबनी सरांच्याकडून हे काम करून घ्यायचंय म्हणून, पण ते कधीही मला नाराज करत नाही. सर मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपण इथे आलात, आपण दोघे जण बहुत बहुत शुक्रिया.